आहे मंगाजी बरोबर काम करून कसं वाटलं तुम्हाला? अरे मंगाजी सोबत काम करून मंगाजी नव्हता तेव्हापासून मी त्याला ओळखतोय. सो असं नाहीये की आम्ही खूप म्हणजे लहानपणीचे नाही बट लहानपणानंतर जे काही आपण पौगंडावस्थेत जातो तारुण्यात जातो तेव्हापासून आम्ही नाटकच सोबत आम्ही वाढलोय. म्हणजे आमच्या करिअरची सुरुवात नाट्य क्षेत्रातली ऑलमोस्ट सोबत झाली आहे. थोडासा सिनियर असेल मी त्याच्यापेक्षा काही वर्ष, बट मंगाजी होण्याच्या आधीपासून ओळखीचा आहे. की तुम्हाला कसं वाटलं? कारण की कसं आहे की मी त्यांच्या व्हिडिओ बघितला ना तर असं वाटतं की नाही अरे हा तर मी एकच आहे, कारण की आमचे दाजी पण अशीच आहे मेन तर तसंच. आणि जेव्हा मी तुमचे ते व्हिडिओ बघितले मी म्हटलो खरंच म्हणजे पण असं तुमच्याकडे बघून वाटलं की तुम्ही ऍक्टिंग करतच नव्हतं, ॲज अ जे रिअल होतं तेच दाखवलं. थँक्यू. बट मंगाजीबद्दल सांगायचं झालं ना तर त्याच्याकडे ना पॉवरफुल माणूस आहे तो. म्हणजे माझा एक्सपिरियन्स असा आहे की मी एक स्क्रिप्ट लिहिली होती वेटिंग फॉर सेन्सेशन नावाची. म्हणजे आस्तिक, नास्तिक आणि त्रास्तिक असे 3 कॅरेक्टर आहेत. एक आस्तिक आहे, एक नास्तिक आहे आणि एक त्यांच्या मध्ये अडकलेला त्रास्तिक आहे. सो त्याच्यात जी काही आस्तिकाची भूमिका मंगेशने केली होती. सो मी स्क्रिप्ट लिहिताना इतका ह्युमरचा विचार केला नव्हता की इथे पण लोक हसू शकताय किंवा लोकांना इथे हसू निर्माण होऊ शकतं. जेव्हा त्याच्याकडे स्क्रिप्ट आली आणि जेव्हा आम्ही नाटक उभं करायला घेतलं, प्रॅक्टिस स्टार्ट केल्या, तर मी लिटरली मिसमराईज झालो होतो की अरे हा माणूस कुठून पंचेस काढतोय. हा इतकं मी पण विचार केला होता की ह्या ओळीतून एक पंच निघू शकतोय आणि लोक हसू शकताय. सो ती स्क्रिप्ट मंगेशकडे येण्याच्या आधी काही इतर आर्टिस्ट पण ती करत होते, तेव्हा तितका इम्पॅक्ट झाला नव्हता. जेव्हा मंगेशने ते करायला घेतलं सो लिटरली प्राइजेस वगैरे आम्ही मिळायला लागले. आम्हाला त्या एकांकिकेसाठी बक्षिसं मिळायला लागली. म्हणजे याच्या आधी फक्त मला लेखनाला वगैरे बक्षीस मिळत होतं त्या एकांकिकेसाठी. बट ऍक्टिंग वाईज मंगेशला सर्वोत्कृष्ट अभिनय मिळतोय, त्याच्या को आर्टिस्टला मिळतोय किंवा जो काही त्रास्तिकचा भूमिका करणारा तो जो काही आहे. सो कसं आहे ना, जेव्हा परफेक्ट व्यक्ती जेव्हा त्या कॅरेक्टरला निवडतं ना आणि जो करायला घेतो ना, ते त्यानंतरची जी मजा असते ना, ही मंगेश सोबत मला जवळून बघता आली आहे ह्या बाबतीत. तरी जे काही त्याचे मिलियन्स फॉलोअर्स आहेत ते त्याला एका मोबाईलच्या उभ्या स्क्रीनमध्ये बघताय. बट मी तर म्हणेन ते लोक खूप नशीबवान आहे ज्यांनी त्याला स्टेजवर बघितलंय. कारण की सोपं नसतं. एक पडदा उघडला आणि तो आर्टिस्ट त्याच्यावरती उभा आहे आणि तो पुढचे 45 मिनिट 2 तास नाटकाच्या ड्युरेशनवरती डिपेंड असतं, तो तुम्हाला तिथे सस्टेन करून